हे हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तर 8-10 दिवस झालं ब्लॉग टाकलेला नाही मी, आणि का टाकला नाही ते सांगते तुम्हाला मी. आणि मी आता 2 दिवस अगोदर ब्लॉग टाकला आहे. तो 8 दिवस अगोदर शूट केलेला ब्लॉग होता मी, तो मी 2 दिवस झाला टाकलेला आहे. तर असं झालं होतं की माझ्या पप्पांचे पप्पा चांगले होते, एज खूप होतं त्यांचं, जास्त वय होतं म्हणजे. पण मग आजारी वगैरे काहीच नव्हते ते. तर त्यांनी मस्त हे पिलं, कोल्ड्रिंक आपली फ्रुटी असते ना थंड, ते पिलं आणि ते मस्त बसलेले होते. तर त्यांना बसल्या जागेच काय झालं काय माहिती, तर डायरेक्ट असे झाले आणि लगेच त्यांना देवाज्ञा झाली आणि ते गेले अचानक चालता बोलता ते आमच्यातून गेले. त्यामुळं व्हिडिओ वगैरे काही टाकले नाही. आणि मग मी काही ब्लॉग वगैरे व्हिडिओज वगैरे काहीच बनवलेले नाही आहे. तर चला म्हटलं आज ब्लॉग बनवू आणि सगळ्यांना सांगू. तर खूप चांगले होते माझे बाबा, म्हणजे मला लहानपणी त्यांनी खूप सांभाळलेलं होतं. पण आता त्यांचं वय पण खूप झालेलं होतं. त्यांना काहीच देवाने त्रास दिला नाही, कसलाच त्रास दिला नाही. म्हणजे अचानक चालता बोलता गेले ते, जेवण वगैरे केलं, बसले. आणि त्यांना तंबाखू खायचा शौक होता. तंबाखूच त्यांनी फ्रुटी खाल्ली आणि तंबाखू खाल्ली, फ्रुटी पिली आणि तंबाखू खात होते. तंबाखू खाऊन बसले ते एक जाग्यावर आणि तसंच त्यांना काय माहिती काय झालं, ते डायरेक्ट असे झाले वाकडे आणि तिथंच पडले. मग ते पप्पांचं लक्ष गेलं. तर पप्पांनी बघितलं तोपर्यंत तर बाबा गेलेले होते. आणि मग लगेच मला फोन आला. 22 तारखेला झालं हे, 22 तारखेला दुपारी झालं हे. तर मग दुपारी मला फोन आला 22 तारखेला. मग कसला काय मला काही सुचत नव्हतं. मला असं एकदम धक्का बसला नाही. तर बाबा चांगले होते, कसं काय असं झालं मला, म्हणजे खूपच हे झालं, त्रास झाला त्या गोष्टीचा. अचानक गेले ना ते, त्या गोष्टीचा झाला. ठीक आहे बाबा खूप आजारी असते, सगळ्यांशी बोलले असते, तसं काहीच नाही, कोणाशीच बोलले नाही आणि असं झालं. तर बाकी काही नाही, एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की माणसाची तर 1 मिनिटाची पण गॅरंटी नाही, कधी कोणाला काय होईल आणि काय नाही त्याचं सांगता नाही येत. तर चला भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. बाबूचं चाललं आहे, बाबू खूप केव्हाचं म्हणतोय मम्मा. आज 8 दिवस झालं माझ्या बाबांना जाऊन. तर बाबूला खायचं होतं मँगोचं ज्यूस, तर तो खूप रडत होता 2 दिवस झालं त्याच्या पप्पांना. मग रात्री त्याच्या पप्पाने मँगो आणले, मग आता त्याला मँगोचं ज्यूस बनवून देते. हां, खायचं मँगोचं ज्यूस, ठीक आहे. तर चला गाईस, भेटते मी तुम्हाला. बाय. तर आता हे बघा, बाबू मला बसू देत नाही. माझं बिलकुल हे नाही, असं एकदम जीव थकल्यासारखं झाला आहे. पण पोरं ऐकतात का? त्यांना जे पाहिजे ते द्यायलाच पाहिजे. तर बाबाचं आम्ही 10वं वगैरे सगळं 3ऱ्या दिवशीच करून घेतलं, 10व्याचा कार्यक्रम वगैरे. आणि इतकं गरम होतंय ना गाईस, एवढं प्रचंड गरम होतंय ना. तर घरातून काय काम असेल तरच बाहेर पडा, नाही तर प्लीज बाहेर निघू नका. लहान मुलांना तर बाहेर काढूच नका, खूप गरम होतंय. 2 मिनिटं आपण बाहेर म्हणजे टेरेसला कपडे वगैरे टाकायला गेलो ना, तर नकोसं होतं. तर काही नाही, हेच, बाकी काही नाही. की सगळं आम्ही 3ऱ्या दिवशीच करून घेतलं. माझ्या आत्या वगैरे त्या बोलल्या का 3ऱ्या दिवशीच करून घेऊ म्हणे. 10वीचा वगैरे कार्यक्रम आम्ही 3ऱ्या दिवशीच केला. सगळी पूजा वगैरे जे काय असतं ती विधी सगळे आम्ही 3ऱ्या दिवशीच करून घेतली.
बाबाला वाट लावलं. आता आमच्या फॅमिलीमध्ये जुनं कोणीच नाही राहिलं. म्हणजे माझी आजीला तर माझ्या कोरोनामध्ये गेलेली, माझ्या पप्पांची आई कोरोनामध्ये 2020मध्ये कोरोनामध्ये गेलेली माझी आजी. आणि बाबा त्यानंतर 5 वर्षांनी गेले. आणि माझ्या आईचे आई वडील, आईची आई 2011मध्ये गेली. सगळे गेले. आता आमच्या घरामध्ये म्हातारा माणूस कोणीच राहिलेलं नाही आहे. माझ्या माहेरकडं. चला गाईस, भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. याला करून देते नाही बघ. तर गाईस, बाबूसाठी बनवलेला आहे आमरस. आणि बाबूची ही पॅन्ट एवढी फेवरेट आहे, तुम्ही बघू शकता. त्याने हाताने फाडली आणि त्याच्याकडे एवढ्या नवीन पॅन्ट आहेत, पण त्याला घालायची हीच. धुवून जरी टाकली ना तर दुसरी पॅन्ट घालणार हीच. काय करू मी याचं, काय करू. चला सांगा आमरस टेस्ट करून कसं झालंय. अरे थोडं खा ना, तुझंच आहे ना, थोडंसं घे ना. हां, थोडंसं घ्यायचं. हां, म्हणजे तोंडाला लागणार नाही तुझ्या, खराब नाही होणार. कसं आहे? छान आहे. अशी घे डिश. पकड, इकडं बघ. खा, थोडं थोडं खा. तुझं तोंड सगळं भरतंय. तर गाईज, माझा बाबू करतोय आमरस एन्जॉय. तर चला, भेटते मी तुम्हाला. बाय बाय कर बाबू. पिल्या, काय खातोय तू? काय खातोय? त्याचं नाव काय? पाववडा. या म्हणा खायला. गाईसला बोलो खायला या वडापाव. हाय गाईस कर. तुम्हाला सांगते, हा झोपलेला होता गाईस. झोपलेला होता. मी त्याला हलवलं, तो उठला, डायरेक्ट खायला बसलाय. आणि आम्ही खातोय पाववडे. आत्ता वाजले 5:30 6 आणि आम्हाला लागली होती भूक. आणि आम्ही खातोय पाववडे. तर या खायला. खा ना बाळा, खा ना. ते खायचं, हे खायचं. खा ना मग, घे. ओके, एन्जॉय. ये मी खाऊ. ओके ओके. खा. यम्मी यम्मी. हा पाववडा आहे सिन्नर फाटा मामा भाचा स्पेशल पाववडा. जा आणि खा, खूप टेस्टी पाववडा आहे. मिरची कुठे आहे? मिरची, मिरची माझं जीव की प्राण. तर चला गाईस, आम्ही खातो. यासाठी एवढंच. कसा होता माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय कर बाबू.